नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी आपल्या समोर येते ती बारामतीतून अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, कारण तिथे धनगरांनी अजित पवारांचं नाव रुग्णालयाला देण्याचा विरोध केला होता आणि या विरोधाला अखेरीस महायुती सरकारला मानावं लागलं आहे। सर्वोपचार रुग्णालयाच्या नामांतराचा अध्यादेश रद्द झालाय। अहिल्याबाई होळकर यांचं नाव बदलून तिथे अजित पवारांचं नाव का देताय असा सवाल धनगरांचे नेते विचारत होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती अशा नामाचा बदल राज्य सरकारकडून प्रस्तावित करण्यात आला होता। त्याला जोरदार विरोध झालाच, पण त्याचबरोबर जर ही भूमिका कायम राहिली तर बारामतीतल्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार उतरवला जाईल असा इशारा देण्यात आला होता। या निमित्ताने आमचे सहकारी आणि प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। काय म्हणतात धनगर समाजाचे प्रतिनिधी, ऐकूया। बारामतीतील धनगर बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, सकल हिंदू समाजाचे जे नागरिक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने जल्लोष साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही खऱ्या अर्थाने मागणी केलेली होती, आता मागणीला यश आलेलं, काय सांगा? देर आहे दुरुस्त आहे। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय संलग्न जे सर्वोच्च रुग्णालयाला वेगळं नाव देण्याचा जो गंभीर चूक केली होती, त्याचा खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला गेला, महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त केला गेला आणि त्याची खऱ्या अर्थाने उशीर का व्हायना आज महाराष्ट्र सरकारने त्याची दुरुस्ती केलेली, त्याचा बारामतीकर म्हणून अहिल्यादेवी होळकरला मानणारी माणसं व्यक्ती म्हणून आणि इथला नागरिक म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने त्याचं स्वागत करतो। आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने मीडियाने आणि खास करून जय महाराष्ट्र या चॅनलने आमचा जो मुद्दा आहे, आम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा केला होता नावासाठी, ते नाव कायम राहावे यासाठी जो आम्ही प्रयत्न केला होता, तो प्रयत्न आमचा पुन्हा एकदा यशस्वी झालेला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके साहेब यांनी देखील त्या संदर्भात आंदोलन केले होते। तर निश्चितच याचा जल्लोष आम्ही उद्या सकाळी 10 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर आम्ही हा जल्लोष करणार आहोत। सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र राज्य सरकारचे खूप धन्यवाद मानतो आणि विचारांना धरून जो निर्णय घेतला गेला हा अतिशय उत्तम निर्णय आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदुत्व संघटना कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा होती की हे नाव जसं तसं राहावं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय विद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, त्याला शासनाने त्यांना न्याय द्यायचं काम केलं। त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने शासनाचे आम्ही आभार मानतो। सकल ओबीसी समाज, सकल हिंदू समाज आणि धनगर समाजामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। दरम्यान या संपूर्ण घडामोडीवर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत धनगरांचे नेते आणि ओबीसींचेही नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। हाकेजी नमस्कार, आपलं स्वागत। प्रसाद काथे बोलतोय, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय आवाज। हाके साहेब, या संपूर्ण घडामोडी आता बदललेल्या आहेत, तुमची समर्थक मंडळी समाधान व्यक्त करतायत, अशी खोड काढायची होती कुणाला पण? नाही, विषय असा आहे, गव्हर्नमेंटनं ही चूक सुधारलेली आहे। एखाद्या महान विभूतीचं नाव 1 वर्षभरापूर्वी त्या वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला दिलेलं आहे। अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म महोत्सव साजरा होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे नामकरण केलेलं होतं, असं नामकरण असताना स्वर्गीय दादांच्या अपघाती निधनानंतर वातावरणामधला टेन्स बघून दादांचं नाव देण्याचा प्रयत्न कुणी केला होता? त्या लोकांना या स्थापनेला, या वैद्यकीय महाविद्यालयाला मातोश्री अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलेलं आहे, ही माहिती त्यांना नव्हती का? हे असे प्रश्न, असं त्यांना आपला GR रद्द करून परत पूर्ववत नाव देण्याची वेळ आली नसती ना? ही नामुष्की आहे एका अर्थानं या गव्हर्नमेंटची। बिलकुल बिलकुल, खूप खूप आभार आपले या प्रतिक्रियेसाठी।